नमस्कार मित्रांनो, आज आपण बघूया पीक विमाची तक्रार कशी द्यायची. सर्वप्रथम क्रॉप इन्शुरन्स नावाचा ॲप इन्स्टॉल करून घ्या, ते ओपन करून घ्या. त्याच्यानंतर क्रॉप लॉस हा पर्याय दिसेल, त्याच्यावर क्लिक केल्यानंतर क्रॉप लॉस इंटिमेशन आणि क्रॉप लॉस स्टेटस. तर आपल्याला क्रॉप लॉस इंटिमेशनवर जायचं आहे. त्याच्यानंतर आपला मोबाईल क्रमांक टाकायचा आहे. त्याच्यानंतर सेंड OTP करायचा आहे. जो काही OTP येईल तो OTP फिल करून घ्यायचा आहे आपल्याला. OTP टाकल्यानंतर इथं सीझन खरीप वर्ष 2024 स्कीम प्रधानमंत्री फसल विमा योजना स्टेट महाराष्ट्र. त्याच्यानंतर सिलेक्ट करायचं, पुढं जायचं आहे. इथं एनरॉल विचारेल, तुम्ही कुठं विमा भरलेला आहे, CSC, पॉलिसी नंबर आहे का, पॉलिसी नंबर हो म्हणायचं आहे. त्याच्यानंतर पावती ओपन करायची. पावतीवर जो रिसिप्ट नंबर आहे तो रिसिप्ट नंबर इथं आपल्याला टाकायचा आहे. इथं डन करायचं आहे. त्याच्यानंतर पॉलिसी नंबरवर क्लिक करायचं आहे. जी पीक दिसेल तिथं जायचं आहे. टाईप ऑफ इन्सिडन्समध्ये एक्सेस रेनफॉल टाकायचं आहे, दुसरं कोणतेही काही टाकायचं नाही. एक्सेस रेनफॉल, डेट ऑफ इन्सिडन्स, पाऊस पडलेली तारीख आजची टाकायची आहे. स्टँडिंग क्रॉप इथं पर्सेंटेजमध्ये 70, 80, 75 असं काहीही टाकू शकता. आपण 75 टाकूया. अपलोड डॉक्युमेंटमध्ये आपल्या पावतीचा फोटो टाकायचा आहे. पावतीचा फोटो टाकल्यानंतर सबमिट करायचं आहे. अशा प्रकारे जो डॉकेट ID दिसेल तो डॉकेट IDचा स्क्रीनशॉट काढून तो लिहून ठेवायचा आहे किंवा स्क्रीनशॉट काढून ठेवायचा आहे. तो आपल्याला भविष्यात लागणार आहे. ओके केल्यानंतर एका पिकाची तक्रार झाली. अशा प्रकारे जे पावतीमध्ये दुसरे पीक आहे ते सिलेक्ट करायचं आहे. त्याच्यानंतर टाईप ऑफ इन्सिडन्स, एक्सेस रेनफॉल, डेट ऑफ इन्सिडन्स 19, स्टँडिंग क्रॉप पर्सेंटेज 80, अपलोड डॉक्युमेंटमध्ये परत पावतीचा फोटो टाकायचा आहे. ओके आणि नंतर सबमिट करायचं आहे. डॉकेट ID सेव्ह करून ठेवायचा आहे. अशा प्रकारे आपण आपल्या पीक विम्याची तक्रार देऊ शकता. धन्यवाद.